काय सांगणार सर, आता नुकतंच आपलं फेब्रुवारी महिन्यामध्ये CBSEची एक्झाम सुरू होणार आहे 10वीच्या. त्या मुलांना मार्गदर्शना संदर्भात आपण काय सांगणार सर, की त्या पेपरच्या संदर्भामध्ये काय त्यांची माहिती काय, रूपरेषा काय त्या संदर्भात? नमस्कार. मी डॉक्टर योगेश सोरोने, डॉक्टर जगदीश पाटील इंग्लिश मीडियम CBSE स्कूल मुक्ताईनगर. जनरली आमची CBSE बोर्डाची जी परीक्षा आहे ती 17 फेब्रुवारी ते 7 मार्च या दरम्यान असणार आहे. 17 फेब्रुवारीला पहिला पेपर असेल तो मॅथमॅटिक्स स्टँडर्डचा, त्याला ऑर आहे मॅथमॅटिक्स बेसिक. 21 फेब्रुवारीला इंग्लिशचा पेपर असेल. 23 फेब्रुवारीला मराठीचा पेपर असेल. म्हणजे यावर्षी आपण मराठी हा कंपल्सरी विषय घेतलेला आहे, कारण महाराष्ट्र शासनाने एक GR जारी केला की सगळ्या शाळांमध्ये मराठी ही कंपल्सरी असायला पाहिजे, म्हणून आपण आपल्या 10वीच्या मुलांना हा मराठी विषय दिलेला आहे. तो 23 फेब्रुवारीला असेल. 25 फेब्रुवारीला सायन्सचा पेपर असेल. 27 तारखेला म्हणजे शुक्रवारला 402 हा ITचा पेपर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा आपण सिलेक्ट केलेला आहे, तो असेल. 2 मार्चला हिंदीचा पेपर आपण निवडलेला आहे, हिंदी कोर्स B, तो असेल. आणि 7 मार्चला सर्वात शेवटी सोशल सायन्सचा हा पेपर असेल. असे आपले एकंदरीतच 7 विषय हे परीक्षेसाठी आपल्या विद्यार्थ्यांना असतील. थोडे 2 विषय टफ जातात मुलांना, मॅथमॅटिक्स स्टँडर्ड आणि सायन्स, पण मला असं एकंदरीत वाटतं की एकंदरीत त्यांनी मॅथमॅटिक्सची चांगल्या प्रकारे तयारी केली, शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्यानुसार, आणि त्यांनी नोट्स पूर्ण व्यवस्थित प्रिपेअर केल्या. मॅथमॅटिक्सची जास्तीत जास्त त्यांनी चांगल्या प्रकारे कसून तयारी केली तर तो काही टफ जाणारा सब्जेक्ट नाही असं मला वाटतं. राहिला प्रश्न सायन्सचा, तर सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 त्या ठिकाणी घटक इन्क्लूड आहेत. पण मला काय वाटतं, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री थोडा टफ जातो, तर मुलांनी फोकस जास्तीत जास्त त्याच्यावर करावा. नक्कीच त्यांना या दोन्ही विषयामध्ये चांगले मार्क्स मिळतील. इंग्लिश हा सुद्धा चांगला जातो, पण मॅक्झिमम रायटिंगची प्रॅक्टिस त्यांनी त्यामध्ये करावी. थोडा ग्रामरवर फोकस व्यवस्थित केला, रायटिंग स्किलवर फोकस केला, लिटरेचर व्यवस्थित केलं तर इंग्लिशही चांगला जाणार त्यांना. सोशल सायन्सच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सिव्हिक्स आणि इकॉनॉमिक्स असे हे 4 घटक त्याच्यामध्ये आहे. आता यावर्षी जे सेक्शन पाडलेले आहे CBSE बोर्डाने, तर ज्या सेक्शनमध्ये समजा हिस्ट्रीचं सेक्शन A आहे, तर पूर्ण जे प्रश्न आहे तर त्याच्याचमध्ये त्याची उत्तरं लिहायची आहे. सेक्शन A जर हिस्ट्री आहे तर त्याच्याचमध्ये त्याचे आन्सर यायला पाहिजे. सेक्शन Aचे आन्सर सेक्शन Bमध्ये इन्क्लूड व्हायला नको किंवा Bचे Cमध्ये जायला नको, कारण ते चेक होणार नाही. असा एकंदरीतच एक CBSE बोर्डाने निर्णय आता नुकताच घेतलेला आहे. तर एकंदरीत हे मी तुम्हाला 17 फेब्रुवारीपासून तर 7 मार्चपर्यंत हे आमचे 7 पेपर आमच्या विद्यार्थ्यांचे असतील. आता दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे की विद्यार्थ्यांनी परिपूर्ण तयारी निशीच पेपरला जायचं आहे. त्यांनी जर प्री बोर्डचे जे पेपर आहेत ते जर चांगले अभ्यास करून व्यवस्थित दिले, आता सगळ्या शाळांमध्ये प्री बोर्डचे पेपर चालू आहेत, चांगला अभ्यास करून जर त्यांनी ते पेपर दिले तर नक्कीच त्यांना बोर्डाचा जो पेपर आहे तो अतिशय सोपा जातो. कारण प्री बोर्डचे जे पेपर आहे प्रत्येक स्कूल प्रिव्हियस पेपर असतील किंवा CBSEच्या वेबसाईटला जे सॅम्पल पेपर आहेत तेच त्याच्यामध्ये घेतात आणि त्यानुसार परीक्षा घेत असतात. त्याची जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली तर नक्की त्याचा बेनिफिट विद्यार्थ्यांना हा होत असतो. एकंदरीत आप डेप्युटी CS म्हणून सर राहिलेले आहेत, सर ऑब्झर्वर म्हणून राहिलेले आहेत CBSE स्टेट बोर्ड CBSEला, तर त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार आणि पालकांना सुद्धा काय मार्गदर्शन करणार, या संदर्भात थोडं तुम्ही विद्यार्थ्यांची आणि पालकांचे मार्गदर्शनात म्हणून माहिती द्याल का सर? ओके, हां, मी डेप्युटी CS म्हणून मी काम केलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच की विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे प्रेशराईज न होता परीक्षेला जायला पाहिजे, कोणताही ताणतणाव न घेता. कारण अभ्यास हा वर्षभर तुम्ही केलेला असतो आणि निव्वळ तो वर्षभर केलेला अभ्यास कुठेतरी 3 तासामध्ये आपल्याला तो पूर्णपणे तो मांडावा लागतो. मग आता 3 तास ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. जर आपण मानसिक दडपणाखाली असू तर बऱ्याचदा विद्यार्थी विसरून जातात आन्सर.
म्हणून कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना आपण परीक्षेला सामोरं जावं असं मला वाटतं. परीक्षेला जात असताना आय कार्ड शाळेचा युनिफॉर्म, त्याच्यानंतर हॉल तिकीट हे आपल्यासोबत आहेत की नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्यासोबतच पेन, पेन्सिल किंवा जेही साहित्य लागतं हे सोबत असणं आवश्यक आहे. म्हणजे नीट अँड टायडी आपण जायला पाहिजे परीक्षेला. दुसरी बाब एक सांगायची म्हटलं ती म्हणजे पालकांसाठी. तर पालकांनी या परीक्षेच्या दिवसांमध्ये मुलांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नये. त्यांना वेळेवरच ते झोपायला पाहिजे. रात्री वेळेवर जर झोपले, सकाळी लवकर उठतील. नाही तर बऱ्याचदा काय होत असतं की मुलं वर्षभर कमी अभ्यास करतात आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये खूप रात्रभर जागरण करत असतात आणि याचा परिणाम त्यांच्या त्या पेपर रायटिंगवर होत असतो. एकंदरीतच मला असं वाटतं जर दररोज त्यांनी थोडा थोडा व्यवस्थित अभ्यास केला वर्षभर, परीक्षेच्या वेळेस बरोबर वेळेचं नियोजन केलं आणि त्या नियोजनानुसार ते जर गेले तर त्यांच्यावरती ही प्रेशर येणार नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारे खाडाखोड न करताना तो व्यवस्थित पेपर लिहावा. सेक्शन जे आहे ते व्यवस्थित टाकावे, प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकावा. कारण कसं असतं की सेक्शन टाकलं नाही, प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकला नाही, उत्तर लिहिलं गेलं तर बऱ्याचदा काय होत असतं की पेपर असेस करताना पेपर असेसमेंट जो व्यक्ती करतोय त्याला कन्फ्युजन होतं आणि मग मार्कांवर परिणाम होतो. आणि हँडरायटिंगसुद्धा जर त्यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थित काढलं, खाडाखोड केली नाही, सुवाच्य अक्षराने लिहिला तर ते चांगले मार्क्स विद्यार्थी मिळवू शकतात असं एकंदरीत मला वाटतं. या संदर्भात पालकांचं काय मार्गदर्शन करणार की बरेचशा वेळेस पालक विद्यार्थ्यांच्या मागे एकरट लागून असतात की अभ्यासाला बसा, 10वीला आहे. या संदर्भामध्ये पालकांना काय मार्गदर्शन करणार सर? हो, बऱ्याचदा काय होत असतं की ज्या वर्षी मुलगा 10वीला आहे तर वर्षभर पालक एकच बोलतात, आमचा मुलगा 10वीला आहे, आमचा मुलगा 10वीला आहे. कोणी पाहुणे जरी आले तरी त्यांना सांगतात मुलगा 10वीला आहे. आणि या कारणामुळे काय होतं, मुलगा किंवा मुलगी ही मानसिक दबावाखाली येतात आणि त्यांना एकंदरीतच वाटतं आता खूप मोठं प्रेशराईज आपण झालेलो आहोत, आपल्याकडून होईल की नाही, आपण पास होऊ का, एवढे पर्सेंटेज मिळतील का, आईवडील म्हणतात इतक्या पर्सेंटेज मिळायलाच पाहिजे. तर कोणत्याही प्रकारचा दबाव मुलांवर टाकू नका. कारण काय होत असतं या दबावामुळे बऱ्याचदा जेवढे मार्क्स त्यांना मिळवायला पाहिजे त्यांनी तेवढेही मिळू शकत नाही. म्हणजे ते मेंटली फ्री राहायला पाहिजे. फक्त एवढंच आहे, त्यांना मोटिवेट करा. शिक्षक लोकही सातत्याने मोटिवेट